नमस्कार, माझं नाव आहे पंकज रवींद्र पोटे। मियाम चॅरिटेबल ट्रस्ट द्वारे चिंतलपेठ या गावी अकॅडमी सुरू करण्यात आली होती आणि लवकरच बघता बघता आमची विद्यार्थी संख्या 30 पर्यंत पोहोचली आहे। गावातल्या मुलांना इथे शिकायला सुविधा उपलब्ध झाली, तसेच अकॅडमी मध्ये लायब्ररीची सुद्धा सोय केली गेलेली आहे। मुलांना मोफत चांगल्या प्रकारचे पुस्तक इथे अभ्यासाला मिळतात। आपले जे प्रिपरेशन आहे ते प्रिपरेशन सुद्धा करू शकतात। सोबतच मियाम चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा कम्प्युटर क्लासेसची सुविधा केली गेलेली आहे। मुलांना कोणत्याही नोकरीला लागणारा जो एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे, ज्याच्यामध्ये MSc हा अत्यावश्यक डॉक्युमेंट म्हणून मागवल्या जाते, ते सुद्धा इथे मोफत सुविधा म्हणून पुरवण्यात आली आहे। ट्रांसपोर्टिंगची सुविधा नव्हती। हम दूर के भी है, हमारे आने जाने में थोड़ा सा तकलीफ होता है। तो कितनी बजे तुम आओगे, कैसे करोगे? हम गाड़ी पर आते हैं, खुद की गाड़ी पर। आपके यहाँ पे कोई सोई होती है? अभी तुरंत नहीं है, पर धीरे धीरे तुम शुरू करो। मैं वो भी सब देखूंगी जो बच्चे पढ़ रहे हैं, कैसे उनको अपन कोशिश करें। रिस्पेक्टेड नीतू जोशी मॅडम यांच्या लक्षात जेव्हा आली, त्यांनी मुलांसाठी स्पेशल गाडीची सुविधा केलेली आहे। पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी उपलब्ध झाली आहे। ज्या मुलांना फिजिकल ट्रेनिंग नेसेसरी वाटतो, जसं की पोलीस भरती, आर्मी भरती, सेंट्रलच्या कुठल्याही डिफेन्समध्ये ज्यांना जायचं आहे, एक ट्रेनर आवश्यक असते, तर अशा वेळी ट्रस्टद्वारे त्यांना ट्रेनर सुद्धा पुरवला गेलेला आहे। ज्या ठिकाणी कोणालाही एक रोजगार नव्हता, मिनिमम सॅलरी आपण म्हणू, जो 10,000 एक पर कॅन्डिडेट कमवू शकत नव्हता, आज त्यांना एक पर्टिक्युलर सॅलरी आहे। त्यांच्या एज्युकेशननुसार त्यांना कंपनीमध्ये घेण्यात येत आहे। मुलांना शिकवतही आहे आणि सोबत त्यांना रोजगार सुद्धा उपलब्ध करून देत आहे। मला असं वाटते मियाम चॅरिटेबल ट्रस्टद्वारे जे हा इनिशिएटिव्ह स्टार्ट केला गेला आहे, फ्री एज्युकेशन टू ऑल, ज्याच्यामुळे काय होत आहे की आपण आता लोकांना एज्युकेट करत आहोत आणि त्याच्यामुळे ते आपली जे लाईफ आहे ते आणखी स्टँडर्डाइज करत चाललेले आहेत, जे खूप एक चांगली गोष्ट आहे। हाच आमचा इनिशिएटिव्ह आहे की प्रत्येक घरी प्रत्येक व्यक्ति हा सुशिक्षित झाला पाहिजे। मियाम चैरिटेबल ट्रस्ट का संसार, मानवता, संस्कृति और संस्कार।